जेवढे लोक विश्वास ठेवून ऐकतात त्यांच्या बाबतीत चमत्कार होतातच, आणि जेवढे लोक विश्वासाने ऐकत नाही आहेत त्यांच्या बाबतीत देव चमत्कार नाही करणार। तुम्ही कानाडोळा कराल, तुम्ही दुर्लक्ष कराल, तर मग तुमच्या बाबतीत देव चमत्कार करणार नाही। तुम्ही दुर्लक्ष कराल देवाकडे तर काय मिळणार देवाकडनं? पुष्कळ लोकांना देवाकडनं फार काही हवं असतं, पण देवाकडे दुर्लक्ष करायची त्यांची सवय आहे। येशूची वचनं लक्षपूर्वक ऐकेल, कान देऊन ऐकेल, विश्वासाने ऐकेल, त्याला येशू चमत्कार दाखवल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही मला एक प्रश्न विचाराल, ब्रदर आम्ही लक्षपूर्वक का ऐकावं? माझं उत्तर तयार आहे। हे तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे। हे मानवी नाही आहे, हे दैवी आहे। इकडे जे काही घडत आहे ते मानवी नाही आहे। इट इज नॉट ह्युमन, इट इज डिव्हाइन, इट इज हेवनली। आपण जिकडे आता इकडे आहोत, तुम्हाला माहिती आहे एक बल्ब असतो आणि इकडनं एक लाईन अशी असते, काय म्हणतात त्याला, केबल, वायर मधनं करंट येतो आणि बल्ब पेटतो। तसा हा बल्ब आहे, ह्याची केबल वर गेलेली आहे, स्वर्गातनं करंट येते इकडं, करंट इकडे स्वर्गातून येते, आणि स्वर्गातनं करंट आल्यामुळे इकडे सगळं तुम्हाला दिसतं। हे मानवी नाही आहे, ईश्वरी आहे, दैवी आहे, स्वर्गीय आहे, परमेश्वरापासून आहे। जिकडे येशूचा शिष्य बोलतो तिकडे येशू हजर असतो। शिष्याला सांगतो माझ्याविषयी बोल, तू माझी वचनं सांग, यांना बरं करायचं काम मी करतो। देवाची वचनं फक्त आजार मुक्तीविषयी नाही आहे, देवाची वचनं सार्वकालिक जीवनाविषयी आहेत, ज्ञानाविषयी आहेत, सामर्थ्याविषयी आहेत। तुम्हाला जे देवाने वचन दिलेलं आहे ते फक्त कॅन्सर मुक्ती नाही आहे, ते वचन असं आहे की तुम्ही एक दिवस देवाच्या स्वर्गात जाणार, कायमचे देवाबरोबर राहणार, तुम्ही देवाच्या ज्ञानाने आणि सामर्थ्याने भरून जाणार, तुम्ही आशीर्वादाने भरून जाणार। येशू तर म्हणाला तुम्ही जगाचा प्रकाश आहात। देव आज माणसाच्या पापांकडे पाहत नाही, तर त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या बलिदानाकडे पाहतो आणि माणसाला सगळं फुकट देतो। कृपा म्हणजे मेहरबानी। आपण लायक नसताना देव आपल्याला लायक ठरवतो, त्याला कृपा म्हणतात। आपली लायकी नाही आहे, आपण सगळे पापी आहोत, देवासमोर उभे राहायची आपली लायकी नाही आहे, पण देव त्याचा पुत्र येशू याच्या क्रूसाकडे पाहतो आणि आपल्याला सगळं देतो।